दरम्यान या हल्ल्यानंतर दीपक काटे कोण असा सवाल उपस्थित झाला आणि हा दीपक काटे हा भाजपचाच कार्यकर्ता असल्याचा दावा विरोधकांनी केला। त्या संदर्भातले काही फोटोग्राफ्स विरोधकांनी जाहीर केले, ज्यामध्ये तो चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत दिसतोय। पण चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र या दीपक काटेचा आणि भाजपचा कोणताही संबंध नसल्याचा दावा केलाय। त्यामुळे दीपक काटे हा नेमका कोण आहे असा प्रश्न उपस्थित झालाय। पाहूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। प्रवीण गायकवाडांवर हल्ला, हल्लेखोर दीपक काटेला बेड्या। दीपक काटे सांगा कुणाचा? संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करून हल्ला करणारा हाच तो दीपक काटे। प्रवीण गायकवाड अक्कलकोटमध्ये आले होते। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना गाडीतून अक्षरशः खेचून आणि त्यांच्यावर शाईफेक केली। या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता दीपक काटे। या हल्ल्यानंतर दीपक काटेच्या मुसक्या आवळण्यात आल्या आणि शोध सुरू झाला दीपक काटे कोणत्या संघटनेचा, कोणत्या पक्षाचा, की दीपक काटेला कुणाचा पाठिंबा आहे याचा। या सगळ्या प्रश्नांचा शोध सुरू झाल्यावर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दीपक काटेचे काही फोटो ट्विट केले। यामध्ये दीपक काटे भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बाजूला उभा असलेला दिसतोय, तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबरोबरचा दीपक काटेचा फोटोही सुषमा अंधारेंनी ट्विट केलाय। त्यानंतर दीपक काटेचे बावनकुळे बरोबरचे आणखी काही फोटो समोर आले। दीपक काटे हा भाजपचा सक्रिय पदाधिकारी आहे आणि गंभीर बाब म्हणजे तो रेकॉर्डवरचा गुन्हेगारही असल्याचा आरोप अंधारेंनी केलाय। तर आरोपी दीपक काटे हा भाजपाच्या प्रदेश युवा मोर्चाचा सरचिटणीस आहे हे स्पष्ट झालेलं आहे। एखादा सख्या चुलत भावाच्या हत्येतला गुन्हेगार असलेला 7 वर्षाची जेल भोगून आलेला आरोपी, ज्याच्या संबंधाने पुणे विमानतळावरचा गुन्हा आत्ता दाखल आहे, चार्जशीट अजून दाखल झालेली नाही आहे, आणि अशा आरोपीला आपल्याकडे प्रदेश सरचिटणीस पद दिलं जातं बावनकुळेची। हे पद देण्याची जबाबदारी तुमचीच ना। दीपक काटे आणि भाजपच्या संबंधांवरून ठाकरे गटानं भाजपला अक्षरशः धारेवर धरलंय। आता दीपक काटेला जनसुरक्षा कायदा लावणार का असा सवाल संजय राऊतांनी केला। काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला, ज्या पद्धतीने हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते। आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहात का या लोकांवर? महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारतोय, धरतोय, सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला, बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय। या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही। प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या दीपक काटेची आता अख्खी कुंडलीच बाहेर आली आहे। दीपक काटे हा शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक आहे। तो भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी सुद्धा आहे। शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी संभाजी बिडी विरोधात त्यानं आंदोलन केलं होतं। दीपक काटेच्या आंदोलनानंतर संभाजी बिडी हे नाव बदलण्यात आलं। पुणे विमानतळावरून हैदराबादला जाताना काटेच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसं सापडली होती। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचा जवळचा कार्यकर्ता अशी दीपक काटेची ओळख। पुण्यातल्या इंदापूरमधल्या नीरा नदीकाठच्या सराटी गावात शेताच्या बांधाच्या वादावरून काटेनं सख्या चुलत भावाची हत्या केली होती। त्या गुन्ह्यात तो 7 वर्ष येरवडा कारागृहामध्ये होता। कारागृहातून बाहेर आल्यानंतर काटे इंदापूर शहरात एका भाड्याच्या रूममध्ये राहतो। दीपक काटे आणि भाजपच्या संबंधांवर विरोधक तुटून पडलेले असताना चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र हे सगळे आरोप नाकारलेत। भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंगण फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे। दीपक काटेला आता अटक करण्यात आली आहे। त्यानं नेमका हल्ला का केला याचीही चौकशी सुरू आहे। संभाजी ब्रिगेड नाव का ठेवलं? छत्रपती संभाजी ब्रिगेड
असं नाव का नाही ठेवलं या कारणावरून दीपक काटेनं हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. 1 सप्टेंबर 1990 साली संभाजी ब्रिगेडची स्थापना झाली. त्याला आता 35 वर्ष उलटली आहेत. 35 वर्षांपासून या संघटनेचं नाव संभाजी ब्रिगेड असंच आहे. मग दीपक काटेला आत्ताच हे नाव का खटकलं आणि त्यानं आत्ताच नेमका प्रवीण गायकवाडांवर हल्ला का केला, यामागे नेमकं कुणाचं पाठबळ आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.